नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुड्डेवार आपल्याला स्वागत करीत आहे. तर आज आपल्याला शिष्यवृत्ती 5वी शिष्यवृत्तीचा पेपर 2 याची आपण थोडक्यात प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत. याच्यावर डिटेल व्हिडिओ आपण नंतर बनवणारच आहोत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सहाव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. वी हॅव इन जपान. वी हॅव इथं आय असल्यामुळं ई न येता आय न येईल. इथे आठव्या प्रश्नाचं उत्तर आय एम सॉरी पर्याय क्रमांक 3. नवव्या प्रश्नाचं उत्तर स्पायडर उत्तर हे याचं. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. हाऊ मेनी पॅकेट्स आर देअर. 2 पॅकेट्स आर देअर, तर याचं उत्तर 2 आहे. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 18व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण याच्या डिटेलमध्ये उत्तरानंतर घेणारच आहोत. आता फक्त मी लवकर उत्तरं सर्व सांगत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर जर हाईप हा ऑप्शन आला तर त्याला हाईप पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ॲन एलिमेंट इज दॅन माऊस, म्हणजे बिगर दॅन पाहिजे. ठीक आहे, हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, त्याच्यामुळे ते बिगर लागते. त्याच्यानंतर पिक आउट द करंट करन्सी ऑफ इंग्लंड. इंग्लंडमध्ये काय चालतं? इंग्लंडमध्ये पाऊंड चालतात. पहा, इंग्लंडमध्येच पाऊंड चालतात, बाकी युरोपमध्ये पूर्ण युरोच चालतं. डॉलर अमेरिकेचा आहे, रुपीज भारताचा आहे. नंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे 26व्या प्रश्नाचं उत्तर. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पाहुणा, अतिथी, पुत्र, आत्मज, चोर, साव, आजी, आजोबा. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 30व्या प्रश्नाचं उत्तर इथे थोडंसं डिटेलमध्ये आपण घेणारच आहोत नंतर. याचा सध्या तरी पर्याय क्रमांक 1 लिहा. मी सर्व डिटेलमध्ये याची उत्तरं सांगणारच आहे. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 33 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 35 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहतो आपण. छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 37, 38, 39 आपल्याला इथे आकृत्या दिल्या त्या व्हेन डायग्राम म्हणतो याला. ते आहेत ते वाचून आपल्याला त्याचं उत्तर काढायचं होतं. नोकरी करणारे किती लोक शेती करतात? आता नोकरी करणारे पहा, हे शेती करणारे आहेत, नोकरी करणारे तर 4. इथे 4 आणि हे 5 आहे की नाही. बघा, हे वर्तुळ आणि त्रिकोणात असणारे, त्याच्यामुळे हे 9 उत्तर आहे याचं. फक्त एकच उदरनिर्वाहाचे साधन असणारी लोकसंख्या किती आहे? ते इथं 13, 17, 20, 30 होतात. 30 आणि 20 किती होतात? आता 50 होतात. म्हणजे हे शेवटचे घ्यायचे. ते फक्त एका याच्यातच इथे घ्यायचे. हे 2 याच्यात आहे, हे पण 2 याच्यात आहे, हे 3 याच्यात आहे, हे 2 याच्यात आहे. तर इथं 50 उत्तर येईल याचा पर्याय क्रमांक 2मध्ये. खालील चौकटीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? हे आपण डिटेलमध्ये सर्व प्रश्नाचे उत्तर देणारच आहे. आता फटाफट आपण थोडं घेऊ आणि नंतर आपण नंतरच्या क्लासमध्ये आपण याच्या डिटेलमध्ये लाईव्ह क्लासमध्ये घेणारच आहे. सर्व प्रश्नाचे उत्तर घेऊ तेव्हा.
40 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले येणारे व्हिडिओ पण पाहत जा. आपण स्पर्धा परीक्षेचे याच्या आधी पण आपण NMMSचे टाकलेले आहेत, ते पण आपले बऱ्याचसा तुमचा प्रतिसाद होता, तसाच प्रतिसाद राहू द्या. ठीक आहे. याच्या डिटेलमध्ये पण मागे पण तुम्हाला माहिती आहे आपण NMMSचे एकदम डिटेलमध्ये उत्तरं टाकले होते. त्याचप्रमाणे हे पण उत्तर आपण डिटेलमध्ये टाकू. पण आता हे फास्टमध्ये घेऊ. स्कॉलरशिप नवोदयची पण टाकले होते, सॉरी हे 5वीच आहे. स्कॉलरशिप नवोदयची पण टाकले होते आपण, डिटेलमध्येच टाकले होते. आता वेळेचा अभावी 4 सेट असल्यामुळे आपण थोडेसे लवकर येऊत आणि डिटेलमध्ये आपण एखाद्या सेटचे उत्तरं सांगू. शक्यतो हे सेटचे उत्तरच आपण डिटेलमध्ये सांगू. 44 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 46 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 47 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, जर एखादा प्रश्न चुकीचा असला, एखाद 2 असू शकतात, ठीक आहे, परंतु जास्त करून सर्व बरोबरच आहेत. तर तुम्हाला कन्फर्म उत्तर असतील, माहिती असतील की आणि माझं कुठे एखाद्या वेळेस वाटत असेल तर त्याचं तुम्ही फक्त चुकीचं सांगू नका, तर उत्तरही सांगा. सर हे उत्तर तर माणूस हा चुकीचा पुतळा आहे, तर एखादा 2 उत्तर चुकू शकतात. त्याच्यामुळं आपण आपले उत्तर सांगा. ठीक आहे. 48 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि आपल्याला किती मार्क पडणार ते पण सांगायचं आहे. आपल्याला मार्क जे भेटणार आहेत, स्कॉलरशिप भेटेल की नाही, मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 51 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपले मार्क डिटेलमध्ये टाकायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि आपल्या जिल्ह्याचं नाव पण टाकायचं आहे, नाव आपलं स्वतःचं पण टाकायचं आहे. प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 54चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 59 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 60 सरोवर, हौज, मृग, श्रावण, हरिण हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता क्रम येतो? तर आपल्याला इथे वर्णानुक्रमे लावायचा होता, तर मध्यभागी आपल्याला सरोवर हा शब्द भेटेल. मी सांगितलं की सर्व आमची डिटेलमध्ये उत्तर देणार आहे, फक्त आता थोडंसं फास्टमध्ये उत्तर घेतो मी. 144 12चा वर्ग आहे, 324 18चा वर्ग आहे, हा 24चा वर्ग आहे, 444 हा 22चा वर्ग आहे. ते सगळे 6च्या पटीत आहे. 500, ठीक आहे, हे 6च्या पटीत आहे, हे 6च्या पटीत नाही आहे असं. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक असा म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर इथे पर्याय क्रमांक 1 उत्तर याचं सर्व डिटेलमध्ये आपण जसं सांगितल्याप्रमाणे उत्तर नंतरच्या क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये घेऊ. प्रश्न क्रमांक 73चं 63चं 2 आहे, 64चं 1 आहे उत्तर इथे. 65च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 67 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 68 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 2. 70 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1. 71 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 72 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 73 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 74चं उत्तर आहे 4 आणि 75 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे ह्या आपण सराव संच म्हणायची सवय पडलेली आहे. तर हा आपण प्रश्नपत्रिकेचे उत्तर पाहिलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटत असेल काही उत्तरं चुकीचे आहेत तर नक्कीच त्याचे उत्तर तुम्ही कन्फर्म असाल 100% तर उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.